नमस्कार मित्रांनो. काल रात्री छान प्रकारे पाऊस पडलेला होता. जमिनीत ओलावा आलेला होता. त्यांना चांगला जीव मिळालेला होता. पण जास्त पावसामुळे काही पिकांचे नुकसानही झालेले होते. सकाळी ताज्या हवेत शेताकडे निघालो. पावसानंतर शेतात वेगळाच गारवा होता. गायला चारायला सोबत शेतात आणलं. गायमुळे आपल्या शेताला आपलेपणा वाटतं. जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी डिकंपोजर वापरले जाते. ते नीट मिसळून घेत म्हणजे पूर्ण ते प्रभावी होते. द्रावण पूर्ण एकसारखं होण्यासाठी उजवी व डावी बाजूने हलवून घेतले व एकत्र करून घेतले. डिकंपोजर हवा लागून खराब होऊ नये म्हणून ड्रमला व्यवस्थित कापडाने घट्ट बांधून घेतले. गोमूत्र व गुळ याचे द्रावण पिकासाठी नैसर्गिक टॉनिक आहे. त्यांना देखील व्यवस्थित हलवून घेतले व कापडाने घट्ट बांधून घेतले. सततच्या पावसामुळे शेतात ओल झालेली होती. काही पिकांना फायदा तर काही पिकांना नुकसानही झालेले होते. वेलवर्गीय पिकाचे मांडव पावसामुळे पडलेले होते. त्यांचे नुकसान होत होते. पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून मी मांडव पुन्हा करायला सुरुवात केली. वाराचा जोर आणि पावसामुळे बांधलेले मांडव जमिनीवर कोसळलेले होते. मांडव बांधण्यासाठी मजबूत खुंटी व दोरीची वापर करून मांडव तयार केला. जमिनीत व्यवस्थित खुंटी जमिनीत पुरून घेतली. ती घट्ट दोरीच्या साहाय्याने बांधून मांडव हलणार नाही याची दक्षता घेतली. सगळं नीट बांधून उभा केला. त्यामुळे वेल पुन्हा सरळ वरती जातील. दुपारी गायला चारण्यासाठी रानात सोडले. गायी पाळणे हे शेतकऱ्यांच्या दैनंदिन काम आहे. घरच्या वापराशी ताजे कारले तोडून घेतले. शेतकऱ्याला नेहमी ताजा भाजीपाला मिळतो. शेवटी संध्याकाळी गायी घेऊन घरी परतलो आणि दिवसाची तिची कामं संपवली. चला तर मित्रांनो, परत भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाकाल. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका.